श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाबांच्या मामे भावाच्या लग्नाला आदिती, बाबा आणि आई सिंगणापूरला गेले होते. नेहमीप्रमाणे ते तिघे त्यांच्या ॲक्टिवावर गेले होते. लग्न वगैरे पार पडून ते आता पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास करत होते. आदितीची आणि तिच्या घरातील सर्वांचीच लहानपणापासून स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. नेहमी ते सर्वजण वर्षातून एकदा तरी का होईना अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन यायचे. असे ते तिघे स्वामींचा तारक मंत्र म्हणतच गाडीवरून चालले होते. सासवड जवळ यायला लागले होते. जरा उतारावर गाडी होती, अगदी 40 ते 50 स्पीडने. पण एकदम काय झालं कोणास ठाऊक, गाडीच्या मागच्या चाकात मोठा खिळा घुसला आणि काही समजायच्या आतच चाकातील हवा निघून गेली. बाबा गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते, पण उतारावर असल्याने गाडी कंट्रोल झाली नाही आणि गाडीसह तिघेही उजवीकडे पडले आणि बरेच अंतर तिघेही गाडीबरोबर फरफटत गेले. आदितीने बघितले तर बाबा गाडीखाली अडकले होते. आईचा उजवा हात पूर्णपणे सोलून निघाला होता, त्यातून खूप रक्त वाहत होते. आदितीचा उजवा पाय सोलोटून कातडी लोंबकळत होती. सायलेन्सरने खूप भाजले होते. पायातील पंजन त्यात घुसून बसले होते. पाय सुजून रक्त वाहत होते. कसे तरी दोघींनी बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण जखमी झालेल्या त्यांना ते अजिबात जमेना. मग आई बाबाजवळ बसली आणि आदिती लंगडत लंगडत रस्त्यावर जाऊन वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. मनात सारखा स्वामीनामाचा जप चालू होता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आईच्या 4 सोन्याच्या बांगड्या चपट्या होऊन रस्त्यावर कुठेतरी पडल्या होत्या. त्या तिने तशाच अवस्थेत शोधून काढल्या. रस्त्याच्या कडेला उभे राहून आदितीने जवळजवळ 40 ते 50 टू व्हीलर्स, 4 व्हीलर्सना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण इतकी कंडिशन पाहून कोणीच थांबायला तयार झाले नाही. नुसते बघत बघत निघून जात होते. आदितीचा जीव रडकुंडीला आला. आदितीला एक ट्रॅक्स लांबून येताना दिसली. तिने रडतच हात केला आणि ती ट्रॅक्स थांबली. 2च व्यक्ती होते त्यात, एक ड्रायव्हर करणारा आणि एक मागे बसलेला होता. ते दोघे खाली उतरले. सर्व चौकशी केली. त्यांनी गाडी उचलून बाबांना मोकळे करून उठवलं. गाडी झाडाला लावली. तिघांनाही स्वतःबरोबर ट्रॅक्समध्ये घेतले. त्यांच्या ट्रॅक्समध्ये रक्त वाहून सगळीकडे रक्तच रक्त झालंय, तरीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी विचारलं की सासवडला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करू द्या का, पण आदितीच्या बाबांनी सांगितलं की पुण्याला संचेतीमध्ये ॲडमिट करा. तिथे आमच्या कंपनीतर्फे ट्रीटमेंट मिळू शकते. बाबांना फारच लागलं होतं. त्यावेळी अजून मोबाईल तितकेसे कोणाकडे नसायचे. मग लँडलाईनवरून कसे तरी शेजारच्यांना कळवून ठेवलं होतं. भरधाव वेगाने ट्रॅक संचेतीला पोहोचली. तोपर्यंत एक-दोघे शेजारी, शेजारची 2-3 तरुण मुलं, आदितीचा भाऊ संचेतीमध्ये येऊन पोहोचले होते. भराभरा तिघांना 3 ठिकाणी ॲडमिट केले गेले. बाबा फारच जखमी झाले होते. गुडघ्याच्या खालच्या हाडाचे 3 तुकडे झाले होते. पाय भोपळ्यासारखा सुजला होता. ट्रीटमेंट सुरू झाली. ते दोघेही ॲडमिट होईपर्यंत थांबले. शेजारच्यांनी त्यांचा पत्ता, फोन नंबर लिहून घेतला. चिंचवडचे आहेत असे कळले. नंतर ते दोघे निघून गेले चिंचवडला. बऱ्याच ट्रीटमेंटनंतर, मोठ्या ऑपरेशननंतरनं, म्हणजेच पायात रॉड वगैरे घातल्यानंतरनं 2 महिन्यांनी बाबांना डिस्चार्ज मिळाला. आदितीच्या आणि आईच्या पायाला सुद्धा बरीच ट्रीटमेंट झाली. आदितीची तर 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. तशीच तिने परीक्षा दिली. पुढे बरे झाल्यावर त्या 2 व्यक्तीशी संपर्क करावा म्हणून बाबांनी दिलेल्या नंबरवर फोन करायचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. म्हणून मग काहीतरी चांगले गिफ्ट, कपडे वगैरे घेऊन भेट म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्या दिलेल्या पत्त्यावर गेले, पण तिथे कोणीही भेटले नाही. आसपास चौकशी केली असता इथे अशा नावाच्या कोणीही व्यक्ती राहत नाहीत किंवा राहत नव्हत्या असे सांगण्यात आले.
खूप शोध घेतला, पण ते दोघे पुन्हा कुठेच भेटले नाहीत. अदितीच्या बाबाच्या मनात आलं, त्या दोघांच्या रूपाने स्वामी समर्थच आपल्याला वाचवायला आले. त्यांनी ॲडमिट करवलं, मदत केली. देव स्वामी कुठल्या रूपाने धावून येईल हे सांगता येत नाही. फक्त श्रद्धा पाहिजे. आयुष्यात स्वामींनी अखंड त्यांच्यावर सुखदुःखाच्या प्रसंगात सावलीसारखी सोबत केली, संकटातून वाचवलं आहे. ते नेहमी खूप श्रद्धेने नतमस्तक होतात. स्वामी नेहमी भक्तांना सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, तू माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे आहेस. माझा सदैव नमस्कार. जर खरंच या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन कथासह. धन्यवाद.